जय भीम. नमो बुद्धाय. आजच्या या सातवानकालीन धम्मलिपीच्या वर्गात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. सातवानकालीन धम्मलिपीचा अभ्यास करत असताना आत्तापर्यंत आपण स्वर अभ्यासली, व्यंजने अभ्यासली, त्यानंतर स्वर आणि व्यंजनांची अट्टकडी आपण अभ्यासलेली आहे. तर आजच्या पाठात आपण व्यंजनाला व्यंजन कसे जोडतात, ही जोडाक्षरे कशी लिहिली जातात हे आपण अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर त्या जोडाक्षरांना काना कसा दिला जातो, मात्रा कशी दिली जाते, वेलांटी कशी दिली जाते आणि उकार कसा दिला जातो, तर हे आज आपण आजच्या पाठात अभ्यासणार आहोत. तर सातवानकालीन धम्मलिपीमध्ये जोडाक्षर लिहिताना जसे आपण सम्राट अशोककालीन धम्मलिपीमध्ये जोडाक्षर अभ्यासली, सेम त्याच पद्धतीनं सातवानकालीन धम्मलिपीत सुद्धा जोडाक्षरे लिहिली जातात. फरक फक्त लिपीतील बदलाचा आहे, बाकी सर्व सेम आहे. तर अभ्यासूया आपण जोडाक्षरे कशी लिहायची. म अधिक य बरोबर मे. तर हा सातवानकालीन धम्मलिपीमधील म अधिक य. तर सातवानकालीन धम्मलिपीमध्ये जोडाक्षर लिहिताना जोडाक्षरातील पहिलं अक्षर आहे ते प्रथम लिहायचं, म्हणून प्रथम म, आणि त्यानंतर जे अक्षर आपल्याला जोडायचं आहे ते अक्षराच्या खालच्या साईडला जोडलं जातं, म्हणून प्रथम वरती आपण म लिहिलं, त्या खाली आता य जोडायचा, म्हणून हा य इथे जोडायचा. त अधिक य जोडूया आपण. त अधिक य बरोबर य. सेम आपण सम्राट अशोककालीन धम्मलिपीमध्ये अभ्यासले त्याच पद्धतीनं इथे बी लिहायचं आहे. तर प्रथम सातवानकालीन धम्मलिपीतील हा त अधिक य, म्हणून आता प्रथम अक्षर त आहे म्हणून वरती त लिहायचं आणि त्याला जोड अक्षर आपल्याला य जोडायचं आहे, म्हणून तो य या तला इथे जोडायचा आहे. हा अशा पद्धतीनं जोडला जातो. तसंच ज अधिक झ बरोबर झ. तर इथे बघा, आता सातवानकालीन धम्मलिपीतील हा ज अधिक हा ज बरोबर. आता बघा इथे प्रथम अक्षर ज आहे, हे प्रथम अक्षर ज इथे लिहिलं, त्यानंतर त्याला ज जोडायचं आहे, म्हणून हा खालच्या साईडला आपण ज जोडला. तर हे अशा प्रकारे आपण जोडाक्षर सातवानकालीन धम्मलिपीमध्ये अभ्यासायला मिळत आहेत आपल्याला. त्यानंतर बघा प अधिक त बरोबर त. तर हे सातवानकालीन धम्मलिपीमध्ये आपण कसं लिहितो बघा. आता प अधिक त बरोबर प्रथम अक्षर प आहे, तर हे वरच्या साईडला प असं लिहिलं जातं आणि त्याला जोडून त आहे, म्हणून ते त खालच्या साईडला आपण अशा प्रकारे जोडतो. तर हे सिंगल अक्षरांचं झालं की ज्यांना काना नाही, मात्रा नाही, वेलांटी नाही, उकार नाही, तर ही अशी अक्षरं अशा पद्धतीनं जोडली जातात. तर आता आपण अभ्यासूया की या अक्षरांना काना कसा दिला जातो. तर आता कानाच्या प्रकारातले जोडाक्षर आपण अभ्यासूया. क क अधिक
खा बरोबर खा. इथे बघा क हा सिंगल आहे आणि इथे खाला काना आहे, म्हणून सातवांकालीन धम्मलिपीमध्ये हा क अधिक हा खा. तर हे काना या प्रकारातील जोडाक्षर आहे. तर ते कसं जोडलं जातं, तर प्रथम अक्षर क आहे म्हणून क लिहायचा आणि त्याला जोडायचं आहे ख, म्हणून हे त्याच्या खाली हे ख जोडलं. मात्र इथे ख ला काना आहे, मात्र काना हा वरच्या अक्षराला द्यायचा, तर तो अशा प्रकारे लिहिला जाईल. त्याचप्रमाणे स अधिक छा छा बरोबर छा. तर हे सातवांकालीन धम्मलिपीमध्ये कसं अभ्यासलं जाईल, तर स अधिक छा बरोबर इथे जोडाक्षरातील पहिलं अक्षर आहे च, म्हणून हे च लिहिलं. आणि दुसरं अक्षर आहे छ, म्हणून च लाच खाली हे छ जोडलं. याला काना आहे म्हणून तो वरच्या अक्षराला दिला आपण. तर त्या जोड अक्षराचा आपण सराव करा, अभ्यास करा आणि तपासायला ग्रुपवरती पाठवा. आता आपण जोडाक्षरामध्ये काना आला तर तो कसा दिला जातो इथपर्यंत अभ्यास केला आहे. तर जोड अक्षरामध्ये राहिलेला अभ्यास वेलांटी आहे, उकार आहे आणि मात्रा आहे, म्हणजेच एकार आहे, ओकार आहे, हे आपण उद्याच्या वर्गात अभ्यासूया. जय भीम, नमो बुद्धाय.